बातमी अहिल्यानगरमधून आहे। अहिल्यानगरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची वेशभूषा करत मिरवणूक काढत तरुण छावा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात पोहोचलेत। अहिल्यानगर शहराजवळच्या सावेडी गावातील तरुणांनी ग्रामस्थांना मोफत चित्रपट दाखवण्यात आला। मिरवणूक काढत संबळ तुतारी वादन करणारे वादक त्यांच्या पाठीमागे घोड्यावर स्वार असलेला छत्रपती संभाजी महाराजांची वेशभूषा केलेला तरुण अशा प्रकारे ही मिरवणूक काढण्यात आली। चित्रपटगृहाबाहेर पहिल्यांदा औक्षण करण्यात आलं आणि त्यानंतर चित्रपटगृहात प्रवेश करण्यात आला। या संदर्भात तरुणांशी बातचीत केली आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि त्याला देखील प्रेक्षकांनी भरघोस असा प्रतिसाद दिला। आज अहिल्यानगर शहरामध्ये छावा चित्रपट पाहण्यासाठी काही तरुण चाललेले आहेत। त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची वेशभूषा केलेला तरुण घोड्यावर बसवलेला आणि हे सर्व तरुण छावा चित्रपट पाहण्यासाठी निघालेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार, काय सांगताल आपण हा चित्रपट पाहण्यासाठी निघालेला आहात? आमच्या अहिल्यानगर मधून सावेडी गाव म्हणून आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ जवळपास आम्ही 100 जणांनी एक सोबत तिकीट काढून सगळ्यांनी मिळून हा छावा चित्रपट पाहण्याचं आम्हाला सगळ्यांना एक सोबत पाहण्याची संधी मिळाली। यासाठी तुम्हाला पण एक हे करतो की सर्वांनी हा छावा चित्रपट पाहून त्याला प्रोत्साहन करावं। काय सांगताल आपण देखील निघालेले, गावकरी निघालेले, तरुणांनी देखील हा चित्रपट पाहण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केलेली वेशभूषा केलेला तरुण आपण घोड्यावर बसलेला दाखवलेला आहे। आज आम्ही नक्कीच वेशभूषा करून चाललोय, पण तसं बघायला गेलं तर छत्रपती संभाजी महाराजांच्या पायाची धूळ सुद्धा आमच्यापैकी कोणाच्याही एकाला मिळू शकत नाही। आज आपण बघितलं तर छत्रपती संभाजी महाराजांनी हे जग सोडलं, पण जग सोडत असताना धर्म कसा वाचवावा, धर्म सत्यापुरता त्यांनी धडा घालून दिला की इथून पुढच्या येणाऱ्या ज्या पण पिढ्या असतील त्याच्यामध्ये धर्म वाचवावा कसा, धर्मासाठी जगावं कसं, याचं उत्तम उदाहरण जे दिलं ते छत्रपती संभाजी महाराजांनी। आणि याच्यामध्ये आणखी एक त्यांनी सांगितलंय की घात हा परक्यांपासून झालेला नाही, तर घात हा स्वकीयांपासून आपल्यापासूनच होत आहे। त्यांनी शिकवण दिलेली आहे की इथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपणच जर आपला घात केला तर मराठा हा समोर जाऊ शकत नाही। त्याच्यामुळे सर्वांनी एकमेकांच्या हातात हात घालून मराठा समाजाला व छत्रपती संभाजी महाराजांनी जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीला अनुसरून पुढे चालवे। जय हिंद, जय महाराज, छत्रपती संभाजी महाराज की जय। एकंदरीत काय सांगतात, किती तरुण निघालेले आहेत? हे सगळे मिळून 150 ते 200 सावेडी गावातले सगळे तरुण, गावातले। व सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पिक्चर मुळे जो मेसेज जाणार आहे, जो संदेश जाणार आहे समाजासाठी, आणि मी असं आव्हान करीन सगळ्यांना की सगळ्यांनी सगळ्या परिवाराला घेऊन हा पिक्चर पाहायला पाहिजे, असं माझं मत आहे। सगळ्या गावाच्या वतीने असं माझं मत आहे। जगाच्या सर्व नागरिकांनी हा संभाजी महाराजांचा चित्रपट फॅमिली सोबत संपूर्ण पाहायला पाहिजे, एवढी मी एकंदरीत छत्रपती संभाजी महाराजांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी हा चित्रपट सर्व नागरिकांनी पाहावा असं आवाहन या तरुणांनी केलेलं आहे। प्रसाद शिंदे, NDTV मराठी, अहिल्यानगर।